आज मी विज्ञानाचा पाठ घेणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी पाठाची सुरुवात हे प्रश्न विचारून करणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही बागेत फिरायला जाता तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा म्हणजे सुगंध येतो किंवा वास येतो ज्यावेळेस तुम्ही बागेत फिरायला जाता त्यावेळेस? फुलं, माती, फुलं, बरोबर ना? तर प्रत्येक फुलाचा हा सुगंध सेम असतो की वेगळा असतो? वेगवेगळा. प्रत्येक फुलाचं म्हणजे त्याच्या पाकळ्या असतात त्या सेम असतात की वेगळ्या असतात? काहींच्या लहान असतात, काहींच्या मोठ्या असतात. पण वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या पाकळ्या ह्या वेगळ्या असतात. जरी तुम्ही गुलाबाचं फुल घेतलं तरी काही गुलाबांच्या पाकळ्या ह्या भिन्न भिन्न, म्हणजे प्रत्येक गुलाबाचं फुल म्हणजे जसं जसं त्याच्यामध्ये बदल होत गेले तसं तसं त्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये पण बदल होत गेला, बरोबर ना? हो. काही गुलाबांच्या पाकळ्या एकदम ते आपण चिनी गुलाब म्हणतो. परत एक खूप मोठं असं गुलाब असतं ज्याच्यामध्ये खूप म्हणजे मोठ्या त्याच्या पाकळ्या सगळ्या मोठ्या मोठ्या असतात. बरोबर ना? बरोबर. हा. तर आपण आज विज्ञानामध्ये बघणार आहे वनस्पती रचना आणि त्यांची कार्य, त्यातला उपघटक बघणार आहे फुल. ठीक आहे? कळलं आपल्या घटकाचं नाव काय आहे? हो मॅडम. तर वनस्पती जगात फुलांचे एक अद्वितीय, म्हणजे वनस्पतींचं ह्या जगामध्ये एक अद्वितीय स्थान आहे फुलांमुळे. म्हणजे वनस्पतीला येतं आणि त्या फुलांमुळे वनस्पती नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढची पिढी घडते त्याच फुलांमुळे. आता हे बघत असाल तुम्ही, हे कशाचं फुल आहे तुम्हाला सांगू शकाल का? जास्वंद. जास्वंद आहे. पण आपण जे बघतो जास्वंद ते वेगळं प्रकारचं जास्वंद आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जेनेटिक्स बदल करून, म्हणजे जेनेटिक्स म्हणजे काय, थोडक्यात बडिंग वगैरे करून ह्याची जी फुलाची संरचना आहे किंवा पाकळ्या आहेत ते सगळे बदल केलेलं आहे. ठीक आहे? समजलं इथपर्यंत? म्हणजे हे समजलं का हे जास्वंदीचं फुल आहे तर समजलं ना सगळ्यांनी? सगळ्यांनी बघितलंय ना जास्वंदीचं फुल? हो. हा. तस आपण म्हणजे फुलांकडे बघताना आपल्याला किती प्रसन्न वाटतं, छान वाटतं नाही का? हो. आता फुल म्हणजे काय? तर फुल ही वनस्पतीची प्रजननाची विशेष रचना आहे ज्यामध्ये वनस्पतीचं जे जीवनचक्र आहे, म्हणजे जे एखादं झाड किती वर्ष जगतं त्याच्यामध्ये ती महत्वाची भूमिका बजावतं. कळलं का? फुल म्हणजे काय? फुल वनस्पतीच्या प्रजननासाठी आवश्यक असतं आणि वनस्पतीच्या जीवनचक्रात म्हणजे जोपर्यंत ते झाड जगणार आहे तोपर्यंत त्याच्यासाठी महत्वाची भूमिका हे बजावतं. आता फुलांमुळे काय होतं की फुलांमुळे वनस्पतीसाठी म्हणजे तीच वनस्पती नवीन ठिकाणी तयार करण्यासाठी किंवा नवीन ठिकाणी रुजवण्यासाठी त्याचं बी जे असतं ते फुलांपासून तयार होतं. ठीक आहे? त्याला आपण काय म्हणतो? वंशवृद्धी. म्हणजे हेच फुल, ह्या फुलाचं झाड मला अजून एका ठिकाणी पाहिजे तर मग ह्याचं मी बी जे आहे ते दुसरीकडे रुजवणार आणि मग मला तिथे सेम अशाच प्रकारचं झाड मिळणार. समजलं सगळ्यांना? फुलाचं कार्य काय आहे, म्हणजे फुल काय आहे ते समजलं सगळ्यांना? हो. आता इकडे तुम्ही बघू शकाल एक फुल, जास्वंदीचंच फुल दिलंय तुम्हाला. त्याच्यामध्ये वरचा जो भाग आहे ज्याच्या लाल कलर दिसतोय त्याला कुशी म्हणतात. जास्वंदीचं फुल तुम्ही इमॅजिन करायचंय. ठीक आहे? त्याच्यामध्ये वरती जो भाग दिसतोय त्याला कुशी म्हणतात. त्याच्यानंतर ना जे पिवळसर येतात त्याला परागकोश असं किंवा परागकण म्हणतात. आणि हे जे आहे ह्याला पेटल्स किंवा पाकळी म्हणतात. म्हणजे जो पाकळ्या आपण म्हणतो त्याला काय म्हणायचं? पेटल्स. ठीक आहे? आणि जो खालचा भाग आहे हा वाला, ह्याला देठ म्हणायचं. तुम्ही स्क्रीनवर पण बघा आणि इथे लाईव्ह सुद्धा तुम्ही बघू शकता. हा जो भाग आहे त्याला काय म्हणायचंय? देठ म्हणायचंय. त्याला काय म्हणायचंय? पाकळी म्हणायचंय. आणि वेगवेगळ्या म्हणजे खूप साऱ्या पाकळ्यांनी फुल बनतं. ठीक आहे? तर आता ह्याच्यामध्ये मला सांगा, ही डायग्राम तुम्ही बघितली आहे का? परत एकदा मी एक्सप्लेन करते. जो लाल कलरचा फुलांमध्ये भाग येतो वरती त्याला कुशी असं म्हणतात. त्याच्यानंतर पिवळे जे साईडला एका अथरवर पिवळे जे कलर दिसतोय तुम्हाला, पिवळा कलर,
त्याला परागकोश म्हणतात. आणि जी पाकळी, फुलांची जी पाकळी म्हणजे ही जी आहे त्याला पाकळी म्हणायचं. आणि जो खालचा भाग आहे ह्याला देठ म्हणायचं. तर याच्यामध्ये हा जो भाग आहे ह्याला काय म्हणणार तुम्ही सांगा? हा जो वरती दिसतोय त्या भागाला काय म्हणणार? कुशी. बरोबर. आणि हा वाला जो भाग आहे त्याला परागकण. परागकण. आणि ह्या ज्या दिसतात ते पाकळ्या. 5 ह्यांना काय म्हणणार तुम्ही? पाकळ्या. आणि हा जो भाग दिसतोय ग्रीन कलरचा खाली त्याला काय म्हणणार? देठ. बरोबर, अगदी छान. तर हा जर जास्वंदीच्या फुलाला आपण उभ्या प्रकारे कट केलं, उभ्या प्रकारे एका ब्लेडने कापलं, तर तुम्हाला ते फुल अशा प्रकारे दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुशी, परागकोश, कुशीवृंत, वृंत, निदलपुंज, देठ, अंडाशय आणि दलपुंज दिसणार. ठीक आहे. हे डायग्राम, हे जे चित्र दिसतात आता तुम्हाला, हे कसं कधी दिसणार आहे तुम्हाला? ह्या प्रकारे ज्यावेळेस एखाद्या जास्वंदीच्या फुलाला तुम्ही सरळ उभा कट करणार आहे. ब्लेडच्या पानाने करू शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा, ब्लेडच्या पानानेच व्यवस्थित येणार आहे. जर ब्लेडच्या पानाने कट केलं तर तुम्हाला त्यातला अंडाशय दिसणार आहे, निदलपुंज दिसणार आहे, वृंत दिसणार आहे. ठीक आहे. कळलं? आता ह्या प्रत्येक ह्याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहे. तर पुढे फुलाचे मुख्य भाग जे आहेत त्याला काय म्हणायचं? देठ. हा जो आहे फुलाचा देठ आहे, जो खोडाला आणि फुलाला जॉईन करतो. आता हे जर सपोज आपण खोड धरलं तर ह्या खोडापासून हा जो देठ आहे तो असा असतो. तर हे सपोर्टिंगचं काम करतं. खोड जे आहे ते ह्या फुलाला सपोर्टिंगचं काम करतं. त्याला पेडिसिल, इंग्रजीमध्ये पेडिसिल म्हणतात किंवा आपण देठ म्हणू शकतो. हे देठ जे आहे ते छोटं म्हणजे आखूड किंवा मोठं ते फुलाच्या ह्याच्यावर डिपेंड करतं. प्रत्येक फुलाचं देठ जे आहे ते वेगवेगळं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर देठाच्या वरती तुम्ही इथं बघू शकाल की असा फुगीर भाग दिसतोय हा वाला. ठीक आहे. हा फुगीर भाग दिसतो. हा एकतर पसरट असतो किंवा फुगीर असतो. त्याला पुष्पधारा म्हणतात. काय म्हणतात त्याला? पुष्पधारा. ह्याच्यावरती फुलांच्या पाकळ्या असतात. ह्याच्यावरती काय असतात? फुलांच्या पाकळ्या. नंतरून निदलपुंज, त्याच्यामध्ये ज्यावेळेस एखादं फुल कळी अवस्थेत असतं, एखादं फुल, आता ही बघा तुम्ही, कळी दिसू शकत असेल तुम्हाला, ही कळी आहे. तर ही ज्यावेळेस फुल कळी अवस्थेत आहे त्यावेळेस हे सगळं ग्रीन कलरने कवर्ड आहे. हे सगळं ग्रीन कलरने कवर्ड आहे. ज्यावेळेस हे ग्रीन कलर म्हणजे हिरव्या रंगाने कव्हर केलेलं आहे ह्याला काय म्हणायचं? निदलपुंज म्हणायचं. ठीक आहे. निदलपुंज समजते सगळ्यांना. ज्यावेळेस कळी अवस्था असते एखाद्या फुलाची त्यावेळेस ते हिरव्या कलरने, हिरव्या रंगाने संपूर्ण संरक्षित केलेलं असतं. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? निदलपुंज म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे दलपुंज. म्हणजे काय? ज्यावेळेस आता गुलाबाचं फुल आपण बघितलं तर गुलाबाच्या फुलामध्ये प्रत्येक ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकत्रित आहेत. तर ह्याला काय म्हणायचं? सगळ्या पाकळ्यांना दलपुंज म्हणायचं. ठीक आहे. गुलाबाच्या पाकळ्या भरपूर आहेत ना, तर ह्या पाकळ्या एकत्रित ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? दलपुंज म्हणायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता हे टगरचं फुल आहे. ठीक आहे. हे शेवंतीचं फुल आहे आणि हे शेवंती मधलंच दुसरं शेवंतीचं फुल आहे. ठीक आहे. आता पुमंग म्हणजे काय? तर ज्यावेळेस फुलांमध्ये पण जसं आपण ह्युमन्स मध्ये मेल आणि फिमेल असतं, तसं फुलांमध्ये सुद्धा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असतं. तर पुल्लिंग म्हणजे काय? फुलांमधला नर जो भाग आहे त्याला पुल्लिंग म्हणतात. जो जास्वंदीच्या फुलांमध्ये स्टेमननी बनलेला असतो. हे बघा, हे जे आहे ना त्याला स्टेमन म्हणतात. ठीक आहे. आणि आता दुसरं जायंग म्हणजे काय? तर जायंग म्हणजे इथं डायग्राम दिलेली आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी, की जायंग हा स्त्रीलिंगी भाग आहे आणि तो स्त्रीकेसरचा असतो. म्हणजे ते पिवळे पिवळे हे दिसतात आहे ना तुम्हाला, ते काय झालं? जायंग झालं. आता सेपल्स बघा, हा जो आहे त्याला सेपल्स म्हणायचं. ग्रीन कलरचं इथे दाखवलंय तुम्हाला. सेपल्स कळलं का तुम्हाला? सेपल्स मुळे काय होतं? फुलांचं संरक्षण होतं. हे जे आहे त्याला सेपल्स म्हणतात आणि ह्या ज्या आहेत त्याला पेटल्स म्हणतात. पेटल्स म्हणजे पाकळ्या.
आता स्टेमन म्हणजे काय, इथे डायग्राम मध्ये बघू शकत असाल तुम्ही की हे येलो कलरचा जो पार्ट दिसतोय आणि हा ग्रीन रेड कलरचा पार्ट म्हणजे पिवळा आणि हा लाल पार्ट दिसतोय, तर ह्याला स्टेमन म्हणतात. आणि ह्याच्यावरचे जे परागकण असतात किंवा हे परागीभवन होऊन ते स्त्रीलिंग म्हणजे ह्या जायांगावरती जाऊन मग ते फुलाचं बी तयार होऊन मग दुसरं बी म्हणजे बी तयार होतं. त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. फिलामेंट, हे जे छोटे छोटे कण केशरी असे दिसतात त्याला फिलामेंट म्हणतात. आणि अँथर ह्याच्यावर जे तयार होतोय त्याला अँथर असं म्हणतात. आता पिस्टल जी पूर्ण फांदी आहे परागकणाची जी ह्याची अँथरची इथून इथपर्यंत तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल, एक पांढरी रेष ओढलेली आहे, त्याला पूर्ण ह्याला काय म्हणायचंय, पिस्टल म्हणायचंय. आता पिस्टल मध्ये परत अनेक प्रकार आहेत. एक आहे ते रेड कलरचं जे दिसतंय लाल कलरचं, त्याला स्टिग्मा म्हणायचंय. आणि त्याच्यानंतर ही जी कांडी आहे फक्त, त्या कांडीला काय म्हणायचंय, स्टाईल म्हणायचंय. ह्याच्यामध्ये ट्यूब सारखा भाग असतो, ट्यूब सारखा भाग असतो आणि ही जर उघडली तर ह्याच्यातून परत एक असं तंतू सारखं निघतं. आणि ही जी स्टाईल आहे ती तुमच्या खालच्या म्हणजे ह्याच्या फुलाच्या ओव्हरीजला जोडलेली असते. ठीक आहे. आणि ओव्हरीचं चित्र पण तुम्ही इकडे बघू शकता. जर आपण जास्वंदीच्या फुलाला उभं असं हे कापलं तर एक व्हाईट कलरचं बी सारखं निघतं, त्रिकोणी बी निघतं, तर त्याला काय म्हणायचंय, ओव्हरी म्हणायचं. ठीक आहे. आता यामध्ये फुलांचे दोन प्रकार पडतात, एक असतं पूर्ण फुल आणि एक असतं अपूर्ण फुल. तर पूर्ण फुल मध्ये काय असतं, ज्याच्यामध्ये सेपल्स असतात, पेटल्स असतात, स्टॅमेन असतं आणि ट्विस्टल असतं. म्हणजे सगळे ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, पूर्ण फुल म्हणायचंय. आणि ज्या अपूर्ण फुल म्हणजे काय की ज्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त भाग जर नसतील तर त्यांना काय म्हणायचं, अपूर्ण फुल म्हणायचंय. तर पूर्ण फुलाचे उदाहरण आहे गुलाब आणि सूर्यफूल. आणि अपूर्ण फुलाचं उदाहरण आहे भोपळा आणि काकडी. ज्यावेळेस तुम्ही भोपळ्याचं किंवा काकडीचं बघितलं असेल तर त्यावेळेस एखादं सूर्यफुलाचं झाड म्हणजे शेत जर काकडीचं शेत असेल किंवा काकडीचं हे लावलेलं असतील तर त्याच्या शेजारी एक दोन सूर्यफुलाची, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते की ज्यावेळेस काकडीची शेती असेल तर त्यावेळेस शेतकरी मुद्दाम तिथं सूर्यफुलाचं किंवा एखादा सूर्यफुलाचं शक्यतो ते झाड लावतात, जेणेकरून काय होतं की जे भ्रमर आहेत म्हणजे भुंगे ते त्या सूर्यफुलाकडे आकर्षित होतात आणि सूर्यफुलाकडे आकर्षित होत होत ते काकडीच्या फुलाकडे जाऊन त्यांचं परागीभवन होतं. म्हणजे ते स्वतः करू शकत नाही, त्याच्यामुळे ते तिसरा पर्सन जो भुंगा आहे त्यांना घेऊन मग ते परागीभवन होऊन मग काकडीचं बीज तयार होऊन मग ते काकडी आपल्याला मिळतं. पूर्ण फुल कळलं का सगळ्यांना? पूर्ण फुल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पाकळ्या, सेपल्स आणि पेटल्स सगळे जे आहेत चारीच्या चारी घटक ज्यावेळेस असतात त्यावेळेस पूर्ण फुल असं म्हणतात. आणि अपूर्ण फुल म्हणजे त्याच्यामध्ये एक किंवा दोन घटक नसतात, त्यावेळेस तो काय होतो, अपूर्ण फुल होतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अपूर्ण फुलाचं भोपळा आणि काकडी. जसं भोपळ्यासाठी करतात तसंच सेम काकडीसाठी सुद्धा करतात. आता फुलांचं कार्य काय आहे की परागीकरण करतात, कीटकांना, पक्ष्यांना आणि वाऱ्यांना आकर्षित करतात. म्हणजे शक्यतो ते कीटकांना आणि पक्ष्यांना आकर्षित करतात. मधुमाशी, हनी बीज बघितलं असेल तर ती जे फुलं जास्त सुवासिक असतात त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांचा मध गोळा करते. आणि ज्यावेळेस मध गोळा करायला ते एका फुलावर बसतात तर त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या फुलावर जातात तर ते परागकण स्प्रेड होऊन मग त्यांच्यात बी होण्याची म्हणजे हे सुरू होतं. ठीक आहे. आणि ते बियांचं आदान प्रदान म्हणजे ह्याचं परागकणांचं आदान प्रदान झाल्यानंतर ना त्या एखाद्या झाडाला फळ किंवा फळ येतं किंवा त्याच्यापासून आपण बी निर्माण करू शकतो. बी निर्माण करण्याचं काम म्हणजे सर्वात मोठं कार्य त्याचा पहिला पाया आपण म्हणू शकतो की फुल आहे. जर फुल नसेल तर फुलापासून म्हणजे फुलापासून फळ तयार होतं शक्यतो आणि फळापासून आपल्याला परत त्या झाडाच्या पर्टिक्युलर झाडाच्या आपल्याला बिया मिळतात. फुलांचं कार्य समजलंय सगळ्यांना? हो मॅडम. हो समजलं. त्याच्यानंतरून स्वाध्याय आहे तुमच्यासाठी. तर मला सांगा फुलांचे संरक्षक भाग कोणते? निदलपुंज. जे पेटल्स असतात, हा बरोबर, ते संरक्षण भाग आहेत. आता फुलांचे प्रकार किती आहेत? दोन. दोन. कुठले आहेत ते?
पूर्ण फुल पूर्ण आणि फुल आणि अपूर्ण. अपूर्ण फुल. हा, बरोबर. आता फुलांचं कार्य काय असेल? परागीकरण घडवून आणून हा, बरोबर, छान. आणि ही जी आकृती दिसते तर ही सेम टेक्स्ट बुक मधली आकृती आहे, तर तुम्ही हे काढून आणा. ओके.